12:25 झालेत आणि आम्ही आता पोचलेलो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावर. डोंगरचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला आता आम्ही जातो आहे आणि थोड्या वेळातच आम्ही दर्शन घेऊ आणि पुन्हा भेटू. आज रविवार आहे. रविवार हा ज्योतिबाचा वार असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, प्रचंड. पार्किंग पूर्ण फुल झालं आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण जात आहोत दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या दर्शनाला. आणि पुढे आपल्याला इथे वारणामाईचं दर्शन होते. इथून आपल्या सुंदर प्रवासाची सुरुवात होते. मी माझ्या गावापासून निघालेले आहे, त्यामुळे मला 40 ते 42 किलोमीटर पुढे जायचे आहे. सुमारे 1 ते 1.5 तासाभरात आम्ही तिथे पोहोचू. ज्योतिबा दैवत हे महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय दैवत असून महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांचे ते कुलदैवत देखील आहे. रस्ता तर अगदी सुंदर आहे इथे जायला. इथली झाडाची पानं तेवढी गळालेली दिसत आहेत, कारण मी उन्हाळ्यात आले आहे. तुम्ही पावसाळ्यात जर इथे आलात तर इथलं निसर्ग सौंदर्य हे अगदी बघण्यासारखं असतं. सगळीकडे हिरवगार झालेलं दिसतं. जवळपास आता आपण पोहोचलेलो आहोत आणि पुढे आपल्याला गाडी पार्क करून थोडंसं आत चालत जावं लागेल. आज रविवार आहे आणि आज ज्योतिबाचा वार असल्यामुळे आपण इथे पार्किंग बघू शकतो. इतकी गर्दी आहे आज रविवारी, पूर्ण पार्किंग फुल झाली आहे आणि आम्ही आता जातोय दर्शन घेऊन पुन्हा येतो. चल चल कितने खूप गर्दी, पण आता आमचं दर्शन झालंय. अगदी मस्त दर्शन झालेलं आहे. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं.